भेटीसाठी. खरं तर आता भाऊंना आमंत्रित केलं होतं, पण भाऊ कार्यक्रमाला गेल्यामुळे, नाहीतर तेच येणार होते. आणि अचानक मला तुमचे फोन झाल्यानंतर सगळ्यांचे 5च मिनिट आधी सांगितलं की कार्यक्रमाला जायचे. त्याच्यामुळे माझी थोडी धावपळ झाली, मला यायला उशीर झाला. आणि उशीर जरी झाला असला पण तुमच्या सगळ्यांचं प्रेम म्हणून प्रत्येकाचे 10-10 फोन मला झाले आणि मला इथे आमंत्रित केलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानते. खरं तर आपल्याला प्रत्येक गावागावात जे काही बाबासाहेबांचे विचार असतील, शिवाजी महाराजांचे विचार असतील, तर इथं आल्यानंतर इतकं छान वाटलं की प्रत्येक म्हणजे आज तुम्ही फक्त बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नाही तर आपल्या शिवाजी महाराजांचे विचारसुद्धा पुढे घेऊन चालले आहे. आज राघोजी भांगरे त्यांचे विचारसुद्धा आज आदिवासी भाग त्यांचे सुद्धा घेऊन चालले आहे. म्हणजे कुठेतरी हा एकोपा, म्हणजे ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं की तेव्हा आता तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच असतील, तेव्हा कुठेतरी त्यांना वर्गाच्या म्हणजे दलित म्हणून वर्गाच्या बाहेर काढलं, म्हणून आज ते जगात त्यांचं स्थान मोठं निर्माण करू शकले. पण त्यांनी फक्त ते केलं त्यापुरतं मर्यादित न राहता, किंवा आपण जयंती करतोय जयंतीपुरतं मर्यादित न राहता आज बाबासाहेबांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे की जेणेकरून आपण सुद्धा समाजात आपलं तेवढं स्थान निर्माण करू आणि प्रत्येक घटक हा समाजातला, लहान असू मोठा असू कुठल्याही असू कोणत्याही विचाराचा असू, सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचे. त्यासाठी काम आपल्याला आपल्या गावातूनच करायचे. आज हे जयंतीच्या निमित्ताने मला बोलवलं, खरंच बघून छान वाटतं, एकदम आनंदही होतो की कुठेतरी आपल्या महिला भगिनींना सुद्धा आज बाहेर पडतात, त्यांना सुद्धा म्हणजे आता इथं बसायला या म्हटल्यानंतर सुद्धा कोणी उठेना, म्हणजे आपल्या ह्या महिला घाबरतात. त्याच काही मी सुद्धा घाबरायची इथून मागे की आपला पुरुषप्रधान देश असल्यामुळे, पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे महिलांनी फक्त कामच करायचं आणि पुरुषांनी पुढारक्या करत फिरायचं किंवा कार्यक्रम करत फिरायचे किंवा सकाळ संध्याकाळ गावात येऊन पारावर बसून गप्पा गोष्टी. महिला बिचारी आपली जनावरांचं करती, शेतातलं करती, लेकरा बाळांचं करती, स्वयंपाक पाणी करती आणि ते घर सांभाळण्याचं काम करते. पण आज मोठ्या प्रमाणात मला आनंद एवढा होतो की मी 1.5 वर्षापासून फिरतेय, तर आज आपल्या गावातील वाडी वस्तीवरती प्रत्येक महिला पुढे यायला लागली. अक्षरशः माझ्यापेक्षा इतक्या छान छान बोलणाऱ्या, विचार मांडणाऱ्या महिला सुद्धा तुमच्यात आहे. ह्याच महिलांनी एकत्रित येऊन जे काही बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघटित करा आणि संघर्ष करा. संघर्ष तर महिला भरपूर करताय, पण आपल्याला त्याचप्रमाणे शिकून संघटित करायचे. तर संघटित करताना फक्त आपल्या विशिष्ट आपला भागच नाही किंवा आपला समाज नाही, तर आपल्या बरोबर प्रत्येक समाजातल्या महिला घटकांना आपल्या सोबत घ्यायचंय. विशेषतः पुरुषांनी सुद्धा सगळ्यांनी आपल्या सोबत, की जेणेकरून इथे कोणी लहान मोठा नसतो. मी तर म्हणते हे समाज काय असतो ह्या गोष्टी मला आत्ता बघायला भेटल्या, आत्ता कळायला लागल्या. नाही तर अजूनही प्रत्येक आडनाव म्हटलं, कुठल्याही आडनावाचं माणूस राहतं, ते आपण म्हटलं ॲडमिशन घ्यायच्या वेळेस किंवा शाळेत तर ते सांगतात की याची कास्ट वेगळी, त्याची कास्ट वेगळी. हे कुठेतरी आत्ता कळायला लागलं. नाही तर या गोष्टी आम्ही सुद्धा इथून मागं मानत नव्हतो, पाळत नव्हतो. पण आपण सुद्धा आपल्याला कधी कमी समजायचं नाही. आपल्याला सुद्धा आपले मुलं आज जर त्या काळात जर बाबासाहेबांनी जगाच्या पाठीवर त्यांचं नाव कोरलेलं आहे प्रत्येक ठिकाणी, आज जर त्यांनी तेवढा संघर्ष करून आपल्यासाठी जर मानासन्मानांनी आपल्याला जगायला शिकवलं, तर आपलं सुद्धा तेवढंच काम आहे की त्याप्रमाणे आपण सुद्धा आपले मुलं शिक्षणापासून वंचित ठेवू नका. कारण की परिस्थिती माणसाला म्हणतात, परिस्थिती असली की मुलं शिकत नाही, पण असं करू नका. कारण की प्रत्येक गावातल्या वाडी वस्तीवरच्या जिल्हा परिषद शाळा इतक्या चांगल्या झालेल्या आहे की तिथं आपले मुलं योग्य ते शिक्षण घेतील. कारण की मूल जन्माला आलेलं ते काही त्याला माहीत नसतं कुठल्या घरात आलंय, कुठल्या याच्यात आलंय, तर शेवटी हे आपल्या हातात असतं मुलाला काय संस्कार द्यायचे, काय करायचे. तर आजही तुम्ही असेच एकत्र कार्यक्रम घ्या प्रत्येक कार्यक्रमात, कारण की तुम्ही आता जे करणार आहे ती छोटी पिढी बघणार आहे. तर या मुलांसाठी एकत्र राहा, एकोप्याने राहा, की जेणेकरून हे मुलं सुद्धा उद्याचं भवितव्य बनणार आहे. या मुलांमधला एक बाबासाहेब आंबेडकर बनणार आहे, या मुलांमधला एक शिवाजी महाराज बनतील, शंभू महाराज बनतील, असे मुलं घडवा आपले, की जेणेकरून आज, कारण की भरपूर सुखसोयी झालेल्या आहे. पहिले सुखसोयी नव्हत्या, बस नव्हत्या, सायकली भेटत नव्हत्या. आम्ही सुद्धा पायी चालून शाळा शिकलेलो आहे. आज मुलांना सायकली भेटत आहे, गाड्या घोड्या भेटत आहे, आज आपल्या दारापर्यंत बस येत आहे. जर एवढ्या शिक्षणाच्या संधी सरकारने ठेवल्या आहेत तर नक्कीच आपले मुलं
काम तर प्रत्येकाला, आई वडील तर कष्ट कायमच करतात, पण मुलांना ह्या शिक्षण द्या, कारण की मूल जन्मता इतकं हुशार असतं, पण त्याला योग्य ते मार्गदर्शन, योग्य ते सहकार्य भेटलं तर नक्कीच ते उद्याचं एक भारताचं सुजाण नागरिक बनणार आहे ह्या हेतूने. आणि आपल्या समाजात त्याचं काम सुद्धा तो बाहेर काही आपल्याला करायची गरज नाही. त्या मुलांनी फक्त आपल्या घरापासून तर आपल्या गावाचं जरी समाजाचं कार्य चांगलं केलं तर नक्कीच पूर्ण गावात त्याचं नाव तयार होतं, की जेणेकरून असा विचार प्रत्येक तालुक्यातल्या गावाने केला तर प्रत्येक गाव तितक्याच मोठ्या पदावर. मी तर म्हणते गोकुळ भाऊ आणि संदीप भाऊ प्रत्येक गावात जाईल तर मी हे सांगते की बाकीच्या गावात काय चाललंय हे बघण्यापेक्षा किंवा लोक काय म्हणताय हे बघण्यापेक्षा आपलं गाव इतकं भारी बनवा की जेणेकरून बाकीच्या लोकांनी आपल्या गावाचं नाव घेतलं पाहिजे. त्यासाठी गावातल्या प्रत्येक समाज घटकांनी, प्रत्येक छोट्या मोठ्या माणसांनी, प्रत्येक लहान वर्गाने, मोठ्या वर्गांनी, ज्येष्ठांनी सुद्धा एकत्र येणं तितकंच महत्त्वाचं आहे. इथून मागं काय झालं हे मी सांगण्यापेक्षा मी सुद्धा लहानपणापासून खूप गोष्टी बघितल्या आहे, डोळ्यांनी अनुभवलंय. मी काही लांबची नाही, मी इथलीच वाघापूरची आहे, म्हणजे इथून 5-6 किलोमीटर अंतर आहे, म्हणजे याच पंचक्रोशीतली मी आहे. त्याच्यामुळे मी भरपूर गोष्टी अनुभवल्या आहेत. पण कुठेतरी देवाने संधी दिली आम्हाला सुद्धा काम करण्याची, तर आम्हाला पण आनंद वाटतो की आमच्यासोबत आम्ही आज छोट्यातल्या छोट्या माणसाला पुढे घेऊन चाललो आहे. तुम्ही सुद्धा आज सगळ्यांनी गाव लेवलला गावाचे मतभेद मनभेद काय असतील हे बाजूला ठेवा. आज तुमच्या सगळ्यांचे लाडके भाऊ आमदार आहेत, तर त्या संधीचा फायदा घ्या की जेणेकरून आपल्या गावातल्या प्रत्येक माणसाचा विकास कसा होईल, प्रत्येक माणसाला योग्य तो न्याय कसा भेटेल, प्रत्येक माणसाला म्हणजे प्रत्येकाच्या अडीअडचणी आपणच जाणून घेणं महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला सहकार्य करणं सुद्धा आपणच महत्त्वाचं आहे. दुसरं कुठलाही, आपले नातेवाईक सुद्धा दुसऱ्या गावात असतात, महिला भगिनी आपलं माहेर सुद्धा दुसरीकडे असतं. शेवटी आपल्याला का किती काही केलं तर सासरमध्येच आपलं सगळं चालू असतं. तर त्याप्रमाणे तुम्ही सगळे एकत्र या की जेणेकरून एकत्र राहून आपल्या वाडी वस्तीवरचा आपल्या प्रत्येक जो काही तुम्हाला आता प्रत्येकाचं असतं की समाज मंदिर, प्रत्येकाच्या समाज मंदिराचा प्रत्येकाला अभिमान असतो. शेवटी ते ज्याचं ज्याचं कुलदैवत असतं, ज्याची ज्याची श्रद्धा असती. त्यासाठी सुद्धा भाऊंनी शब्द दिला आमदार झाल्यानंतर की मी असं तालुक्यातलं युतीचे सरकार देवेंद्र फडणवीस साहेब आहे, एकनाथ शिंदे साहेब आहे, सुनेत्राताई पवार आहेत, सगळे जर आहेत तर आपल्याला फक्त आपल्या गावातलं काम करायचे. आपल्या गावातल्या प्रत्येक माणसाने एकत्र येणं खरंच खूप गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे. कधी कोणाला कमी लेखू नका, कारण की प्रत्येकात सगळ्यांमध्ये आज कुठलाही समाज असू, मी अक्षरशः म्हणजे प्रत्येक ठिकाणी फिरताना सांगते की बाकीच्या ज्या समाजात जाते इतकं मान सन्मान देतात, अक्षरशः आम्हाला इतकं आमचं मन भरून येतं. कुठेतरी ही सवय खूप चांगली आहे. तर त्याबरोबरच तुम्ही सगळ्यांनी एकत्र या आणि बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन जा. आज तुम्ही मला इथं आमंत्रित केलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानते. आणि असेच कार्यक्रम घेत जा. तुम्ही मला कधी फक्त आज जयंतीपुरतं बोलवलं तर त्यापुरतं असं राहू नका मर्यादित. तुमच्या सुखदुःखात, तुमचे लग्न कार्य असतील, दुःखात कधी मला आवर्जून हाक मारा. महिला वर्गांचे सुद्धा फार प्रश्न असतात, आमच्या महिला कधी पुढे जात नाही, कारण की मी पहिलेच शब्द वापरला, मी स्वतः अनुभव घेतलाय. मी अजून पुढे नव्हते, पण भाऊ आमदार झाल्यापासून मी घराच्या बाहेर निघाले नाही. तर लग्न झाल्यापासून 18 वर्ष चूल आणि मूल आणि शिक्षण करत राहिले, एवढंच बघितलं मी. त्याच्या पलीकडे कधी उमराही ओलांडला नाही. पण आज मला संधी भेटते की मी माझ्या महिलांसाठी कुठंतरी कामाला येते. तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या काही अडीअडचणी असतील, काही मार्गदर्शन लागलं असेल, कारण की आयुष्यभर कामच करायचे. आपण माणूस मरेपर्यंत कामच करत राहतो, पण शेवटी देवाने इतकं सुंदर मानवी देह दिला आहे. हा देह कसा कारणी लागावा, हा देह एकदाच भेटतो. परत परत पुन्हा मानवी जन्म हा आपले भ्रम आहेत का भेटतो, कधीच भेटत नाही. मनुष्य जन्म हा एकदाच भेटतो. तो सार्थ कसा करायचा, समाजासाठी आपला कामी कसा लावायचा, त्यासाठी आपल्याला ह्या थोर महापुरुषांचे विचार घेऊन पुढे जायचं आहे. तर त्यासाठी असेच एकत्र राहा. तुमच्या सगळ्यांना तुमच्या काही असेल सहकार्य लागलं तर नक्कीच सांगा. कुठे काय गावात तर निधी भरपूर आला असेल, मला तर एवढं माहित नाही. आता हे गाव लेवलला सगळ्यांनी सांगितलंच असेल, हे मीही सांगत नाही, कार्यकर्ते सांगतात. पण अजूनही तुम्हाला कधी काही मार्गदर्शन लागलं, मुलांसाठी असेल म्हणा, समाज मंदिरासाठी बऱ्याच ठिकाणी आता जयंतीला जाते तर प्रत्येकाचं म्हणणं की आमचं आहे तर तिथे सभा मंडप पाहिजे, तर कागदपत्रांची पूर्तता करा.
त्यासाठी तुमचं जी वस्ती आहे, वस्तीवर जायला रस्ता नसेल, रस्त्यासाठी सुद्धा मार्गदर्शन भाऊंचं राहणारच आहे. त्यासाठी फक्त कागदपत्राची पूर्तता करा, कारण की कागदपत्र जर क्लिअर असले तर कुठल्याही गोष्टीला निधी टाकायला कधीच काही अडचण येत नाही. नाही तुम्ही येऊ शकले, मी तर म्हणते गावात, प्रत्येक गावात कार्यकर्ते आहे, ते तर काम करतातच, पण आम्हाला सुद्धा, मी कार्यकर्त्यांना आवर्जून सांगते की तुम्ही कागदपत्र घेऊन येण्यापेक्षा आज कुठल्या वस्तीवर निधी टाकायचा आहे तुम्ही म्हणता, तर त्या वस्तीतल्या 4-2 लोकांना घेऊन या की जेणेकरून त्यांना भाऊंचं घर माहिती होईल, त्यांना भाऊंचं ऑफिस माहिती होईल, कुठेतरी आमची भेट होईल, मग हे सगळे पुढे येतील. तर नक्कीच तुमचं कार्य खरंच खूप चांगलं चालू आहे. तुम्ही सगळ्यांनी अशीच साथ एकजुटीने राहा आणि तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून, तसेच आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोलभाऊ खता पाटील व आमच्या खता परिवाराकडून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते. थांबते. जय भीम, जय शिवराय.